हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दिव्यानी वारे मेकअप आर्टिस्ट हिअर. आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते, नक्की शेवटपर्यंत बघा. तर 2026 सुरू झालेलं आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. आणि जे स्वप्न मी गेले 2 वर्षांपासून बघते आहे ते आज सत्यात उतरणार आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे की माझं जे स्वप्न होतं ते मी स्वतःच्या हिमतीवरती आज कंप्लीट करणार आहे. तर बघूयात की माझं स्वप्न काय आहे ते तुम्हाला समजेलच. व्लॉग कंटिन्यू करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की व्लॉग कसा वाटला. हे एक असं ड्रीम आहे जे सगळेच यंग पीपल माझ्यासारखे जे आहेत, जे 20sमध्ये आहेत, तर त्यांचं सगळ्यांचं स्वप्न हे असतं आणि तसंच माझं पण आहे. आणि आज ते माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. तर मी खूप जास्त हॅप्पी आहे की फायनली ज्या गोष्टीची मी 2 वर्षांपासून वाट बघत होते किंवा 2 वर्षांपासून मी ठरवत होते की ही गोष्ट मी करणार आहे, ही गोष्ट मी करणार आहे, ती आज कंप्लीट झालेली आहे. आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे या मुमेंटला की म्हणजे आपण एखादी गोष्ट सहज ड्रीम करतो आणि कधी असं वाटतही नाही की आपण हे खरंच आयुष्यामध्ये करणार पण आहोत आणि ती गोष्ट होते. तर त्याचा आनंद जो असतो ना, त्या म्हणजे ज्या माझ्यासारख्या मुली आहेत की ज्यांना स्वतः कष्ट करून स्वतःचे ड्रीम्स कंप्लीट करायला आवडतात, त्या मुली हा व्लॉग नक्की रिलेट करतील. तर आता बघूयात की मी माझ्या स्पेशल डेसाठी कशी रेडी होते ते. सो फर्स्ट ऑफ ऑल माझा खूप रॉ फेस आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे. चलो, तर आता मेकअपला सुरुवात करूयात. खूप मिनिमल आणि सटल असा लुक मी करणार आहे. पहिल्यांदा मी केस बांधून घेते. ही साक्षी आली आहे, माझी स्टुडंट आहे आणि खूप छान ती साडी ड्रेप करते. सो आज तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच ती किती छान ड्रेपिंग करते ते. चलो, मेकअपमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल फेस क्लीन करतो, तो मी केलेला आहे. आणि आता मी फर्स्ट मॉइश्चरायझर यूज करणार आहे. तर हे आहे एम्ब्रॉलिस मॉइश्चरायझर, जे मी माझ्या स्किनवरती अप्लाय करणार आहे. खूप मिनिमल आणि डिसेंट लुक मी करणार आहे. सो जे कोणी माझा ब्लॉग बघताय ते सेल्फ मेकअप पण शिकून जातील थोडाफार. ओके, सो आपण पहिल्यांदा मॉइश्चरायझर मस्त करून घेऊ. मी मेकअप आर्टिस्ट जरी असले तरी मी आज असा एकदम प्रॉपरवाला मेकअप नाही करणार आहे. मला एकदम मिनिमल लुक ठेवायचा आहे. सो थोड्याफार प्रोडक्टमध्ये मेकअप कसा करायचा ते मी दाखवेल. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला ते प्रॉपर स्किनमध्ये पॅनिट्रेट करायचं असतं. आणि जे की मी आता करते आहे, तुम्ही बघू शकता. सो मी तुम्हाला हे सांगत होते की 2026 सुरू झालेलं आहे आणि 2026ची सुरुवात माझी तर खूप जास्त मस्त होणार आहे आणि झालेली आहे ऑलरेडी. बट मला तो हॅपीनेस तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि मला हे सांगायचं आहे की एखाद्या मुलीनी किंवा कोणीही, असं नाही की खास करून मुलगीच, पण कोणीही जर का ठरवलं की आपल्याला जे हवं आहे तर आपण स्वतःच्या हिमतीवरती आयुष्यात करू शकतो, तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. कोणाला डाऊट येत असेल की मी जे घेतलं आहे ते करिअर परफेक्ट आहे का, माझं ह्याच्यामध्ये सक्सेसफुल मी होणार आहे का, तर आपण होतो, केलं तर होतं. फक्त गिवअप नाही करायचं की यार तिचं जास्त झालं किंवा तो जास्त पुढे गेला, मी अजून इथंच आहे, असं काही नाही आहे. प्रत्येकाची वेळ असते आणि त्या वेळेसाठी प्रत्येकाने थांबलं पाहिजे. ओके, कष्ट करत राहा, कष्टाशिवाय यशाला पर्याय नाही. असं ना तसं हार तर तुम्ही मानताच. ओके, सो हार मानणं खूप इझी आहे, पण कष्ट करत राहणं आणि गिवअप न करणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे. तर ती गोष्ट जर का आपण केली तर आपल्याला आयुष्यात जे हवं ते आपण नक्कीच कमवू शकतो. ओके, अशा प्रकारे मी मॉइश्चरायझर केलेलं आहे स्किनला, खूप जास्त छान. सो ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी छान हायड्रेटिंगवाले मॉइश्चरायझर यूज करायचे, सो जेणेकरून स्किन छान हायड्रेट राहील आणि तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहील. आता गेले 3 वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे आणि मला खूप छान ऑन फील्डचा एक्सपिरियन्स आहे, प्लस माझी अकॅडमी आहे. आणि एक मिनिट, माझे लिप्स खूप ड्राय आहेत, सो मी हे लिप बाम यूज करणार आहे लिप्सला फर्स्ट ऑफ ऑल, जेणेकरून माझी जी लिपस्टिक आहे ती फ्लॉलेस लुक देईल. ओके, तर मला 3 इयर्स झालेत ह्या फील्डमध्ये आणि म्हणतो ना आपण की काय बरं, आवडीच्या क्षेत्रात काम करायला संधी मिळणं हे नशीब लागतं. तर खरंच ह्याला नशीबच लागतं. माझ्या घरातल्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी फील्डमध्ये काम करू शकते. अदरवाईज मी स्टडी करत होते कंपनी सेक्रेटरीचा आणि एक्झाम्स देत होते. तर
मला पहिल्यापासूनच या फील्डमध्ये इंटरेस्ट होता आणि मग घरी मी फायनली बोलले की मला मेकअप आर्टिस्टच व्हायचं आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. सो घरातलं असं होतं की का एवढं छान करिअर चालू आहे तुझं, इतकं छान शिक्षण घेते तर मध्येच हे मेकअप काय, बिकॉज त्यांना आयडियाच नव्हती की मेकअपची फील्ड काय आता वर्कआउट होणार आहे. म्हणजे 3-4 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आणि माझा हट्ट होता, सो तो माझ्या पप्पांनी कंप्लीट केला. थँक्यू सो मच डॅड की तुम्ही माझ्या प्रत्येक स्वप्नांवरती विश्वास ठेवला. सो आपले जे अंडर आईज वगैरे आहेत ते आपल्याला हाईड करायचं असतील तर आपण करेक्शन यूज करायचं. सो स्टडीमध्ये माझं खूप छान करिअर चालू होतं, पण सडनली मला असं झालं की मला जॉब तर करायचाच नव्हता लहानपणापासून. सो मी विचार केला की मी काच करते, मला असं काहीतरी आर्टिस्टिक फील्ड करायचं होतं. मी म्हटलं हीच ती वेळ आहे, आत्ता नाही केलं तर नंतरही पॉसिबल नाही. सो लवकरात लवकर करिअर चेंज केलं पाहिजे. घरातल्यांशी मी बोलले, खूप जास्त मी हट्ट केला आणि तो माझ्या वडिलांनी ऐकला. त्यांनी मला क्लाससाठी परमिशन दिली. आठवड्याभरात मी क्लास जॉईन केला आणि लॉकडाऊन लागलं. सो म्हणतात ना की आपण एखाद्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघतो आणि नंतर वेळ आपली म्हणजे परीक्षाच घेते की आता बघू. सो लॉकडाऊन लागलं. आफ्टर लॉकडाऊन माझा क्लास कंप्लीट झाला आणि 1 मंथमध्येच मला 80,000चं अर्निंग झालं, बिकॉज माझ्याकडे 3 ते 4 वेडिंग्स बुक झाले. सो माझी फॅमिली खूप खुश होते की अरे लगेच ऑर्डर, लगेच वर्क सुरू. त्यांच्यासाठी ही फील्ड खूप जास्त नवीन होती. सो आय कॅन अंडरस्टँड की त्यांचं असं होतं की जॉब हे ते आणि सडनली की मेकअपची फील्ड आणि मेकअपला पण इतके लोक पे करू शकतात हे त्यांच्या दृष्टीने खूप नवीन होतं. सो जसं त्यांनी माझं डेडिकेशन ह्या फील्डसाठी पाहिलं तसं माझे घरातले निवांत झाले की ठीक आहे तुला जे हवं ते कर, तू हॅप्पी आहेस ना. आणि आज मी ते करते, मी खूप जास्त हॅप्पी आहे. सो ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे की तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे ना त्याच्यासाठी खरंच मागे लागा. थोडं थांबावं लागलं तरी चालेल, बिकॉज मीही थांबले होते. मी अक्षरशः इतका हट्ट केल्यानंतर मला घरात परमिशन दिली. मग मी क्लास जॉईन केला आणि क्लासच्या फर्स्ट डेलाच इंडियामध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड लॉकडाऊन अनाऊन्स झालं. सो असं काही नाही आहे, मी वेट केला लॉकडाऊन संपायचा आणि मग मी क्लास केला. सो तोचपर्यंत मी खूप जास्त विचार केला की आपल्याला ह्या फील्डमध्ये नक्कीच करिअर करायचं आहे का, मला हे जमणार आहे का, सगळे डाऊट्स मनामध्ये होते. पण मी म्हटलं ना मग अशी की केलं की होतं, तसंच केलं की होतं. ओके. सो आता मी फाउंडेशन ॲप्लिकेशन करते करेक्शन नंतर. सो माझे फेवरेट आहेत हे वाले फाउंडेशन्स. सो मी 2 कलर्स मिक्स करून माझा टून बनवणार आहे. ओके. तर फायनली आज माझं ड्रीम कंप्लीट होतं आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. आणि की स्वतः कमावलेल्या गोष्टींचा आनंद वेगळा असतो. तर ते खरंच आहे, जेव्हा आपले वडील आपल्यासोबत असतात आणि ते आपला हट्ट पूर्ण करत असतात तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. आपण त्या एका छताखाली असतो असं म्हणतो, पण जेव्हा आपले वडील जातात ना तेव्हा आपल्या डोक्यावरचं छतही जातं. ही खरीच गोष्ट आहे. जेव्हा ते असताना मला असे रील्स यायचे तेव्हा त्याचा मिनिंग कळत नव्हता, पण जेव्हा ते गेले तेव्हा त्या गोष्टींचा अर्थ खूप जास्त समजला, अनुभवला. सो वडील आहेत तर त्यांच्यासोबत छान टाईम स्पेंड करा, त्यांच्यासोबत चांगले मोमेंट स्पेंड करा एवढं सांगेल. आणि आईवडिलांची स्वप्न पूर्ण करा. ओके. आता माझ्यासारख्या ज्या मुलींनी ह्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे किंवा ज्या मुली ह्या फील्डचा विचार करतात तर मी त्यांना सांगेल की नक्की ह्या फील्डचा विचार करा, कारण की कलेने मला इतकी साथ दिली आहे, इतकी की खरंच मी ह्या कलेला खूप जास्त आभार मानेल. आज जे काही माझं गोष्टी मी जगती आहे किंवा घेते आहे किंवा पूर्ण केल्या त्या फक्त आणि फक्त या कलेच्या आधारानेच. सो ही कला तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकते. जे कोणी माझ्यासारखं ट्राय करते की ह्या फील्डमध्ये करिअर करायचं तर त्यांनी नक्की करा आणि गिवअप करू नका. काम करत राहा. बिझनेस आहे म्हटल्यानंतर पैसा इन्व्हेस्ट केलाच पाहिजे, अदरवाईज नो ऑप्शन. ओके. सो आता मी फाउंडेशन ॲप्लिकेशन केलं आहे. आता मी सेटिंग स्प्रे यूज करते. सेटिंग स्प्रे झालेला आहे. आता माझ्याकडे फॅन आहे, तो फॅन मी मस्त सेट करते. तुम्ही बघू शकता. ओके. सी आता आपण
मेकअपच करूयात. ओके. माझ्या आईसाठी आजचा दिवस खूप सरप्राईज असणार आहे. बिकॉज मी तिला सांगितलेलं नाही आहे की आपण कुठे चाललो आहे. मी फक्त तिला म्हणलं की रेडी हो, आपल्याला जायचं आहे. ती खूप गेसिंग करते की मी काय काय घेतलं आहे असं काही. सो मी म्हणलं मी आत्ता तर तुला आन्सर करणार नाही आहे. जेव्हा तू समोर बघशील तेव्हा तुला कळेल. सो जेव्हा आपण एखादा सरप्राईज देतो ती मुमेंट खूप भारी असते. कारण की त्या पर्सनला काहीच अंदाज नसतो की नक्की होणार काय. आणि जेव्हा ती गोष्ट समोर होते तेव्हा तो असा असतो की वा. सो मला ही फिलिंग माझ्या मम्मीला द्यायची आहे. आणि स्टे ट्यून की आपण बघूयात जेव्हा तिला कळेल की मी काय घेतलेलं आहे तेव्हा तिची रिॲक्शन मला बघायची आहे की काय असणार आहे. बिकॉज तिच्यासाठी खूप जास्त भारी आहे. कारण की जेव्हा आपण म्हणतो ना की आधी कसं होतं की मुलंच सगळं करणार, मुलंच ड्रीम्स कंप्लीट करतात, मुलंच आईवडिलांना सांभाळतात. आता ती कन्सेप्ट मार्केटमधनं गेलेली आहे. बिकॉज त्यांना समजलेलं आहे की मुलीही सगळं करू शकतात. सो माझ्या मम्मीला माझ्यावरती खूप जास्त प्राऊड आहे. आय मेकअप करूयात. एकदम सिम्पल सटल मी ब्राऊन कलर घेणार आहे आणि आईच्यावर ब्लेंड करणार आहे. काही जास्त मी कलरफुल प्ले काही नाही करणार आहे. नो शिमर, नथिंग. सिम्पल मॅट शॅडो ब्लेंडिंग. ओके. हुडाची पॅलेट आहे. फील्डमध्ये आल्यापासून ना खूप जास्त आपण म्हणतो ना की ओळख मिळाली पहिली गोष्ट. आणि खूप छान काम आहे. मला खूप आवडतं की लोकांचा छान असा मेकओव्हर करायचा, त्यांना स्पेशल फील करून द्यायचं. स्पेशली माझ्या ब्राईड्स. कारण की यार तो खूप हॅपी मोमेंट असतो कोणासाठी पण. म्हणजे ॲट अ टाईम हॅपी आणि सॅड पण ज्या ब्राईड्स असतात. बट त्यांचं जे ड्रीम असतं की मला माझा असा लुक हवा आहे लाईफ टाईम, मी लाईफमध्ये माझा पहिल्यांदाच मेकअप होणार आहे तर मी अशी दिसली पाहिजे, त्या विश आम्ही पूर्ण करतो. सो तो मोमेंट, तो माहोल, ते सगळं खूप छान असतं वेडिंग होममध्ये. आणि ह्या फील्डमधले सगळे आर्टिस्ट ती फिलिंग नेहमी एक्सपिरियन्स करतात. तर खूप छान असतात ते. सी मी हे ब्लश यूज केलं आहे डिओरचं. खूप सुंदर आहे. चलो आता माझा मेकअप होत आलेला आहे. बिकॉज मला एवढाच मिनिमल आणि डिसेंट लुक हवा आहे. सी तुम्ही बघू शकता. ओके. सो आयब्रो डन आहेत. आय मेकअपचं ब्लेंडिंग डन आहे. लिपस्टिक ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि फाउंडेशन झालेलं आहे. आता ती मला छान साडी ड्रिप करणार आहे. माझी साडी खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही बघाल जेव्हा मी ती नेसेल. आणि नक्की कमेंट करून ज्यांना आवडली त्यांनी नक्की मला कमेंट करा. मी त्यांना नक्कीच साडीची लिंक पाठवेल. ओके. तर तुम्ही बघताय हा मेकअप माझा झालेला आहे मिनिमल. एवढाच डिसेंट लुक मी ठेवणार आहे. खूप काही आवडून नाही जाणार बिकॉज माझं काही वेडिंग नाही आहे. सो बघा तुम्ही की माझा नक्की काय स्पेशल मुवमेंट असणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. ओके. एवढंच मी हट्ट करेल तुमच्यापाशी आवर्जून. आणि मला सपोर्ट करा. मी नवीनच आहे या यूट्यूबच्या इंडस्ट्रीमध्ये. सो आय थिंक की तुम्हाला नक्कीच आवडेल माझे पुढचे पण ब्लॉग्स बघायला. हळूहळू माझे ब्लॉग्स म्हणतो ना आपण फॅशन, ट्रॅव्हल, फूड, डेली लाईफ, तर ह्याबद्दल पण मी तयार करणार आहे. आणि त्यामुळे नक्कीच माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. चलो आता मी ड्रपिंग करते. तर आता हा माझा ब्लाऊज आहे. ओके. आणि साक्षीने तर साडी ओपन केलेली आहे. तुम्ही कलर बघू शकता. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि युनिक कलर कॉम्बिनेशन आहे. तर म्हणजे बघा असं एकदम टिपिकल नाही आहे बिलकुल. एक तर मला वन पीस घ्यायचा होता तर मला काय तो मिळाला नाही. तर मग मी साडीसाठी सीझन घेतली. करावं लागणार. एवढा असणार. येस. बघू. लोळायला नको. खूप लोळायला पण नको. इकडे 3 केलं बघा. हां असं वाटतं मला. परफेक्ट केलं. आणि हे असं इकडचं हे तर तेच असं केलं. हां तसं नका करू. बरं. खूप वरती नको बांधू. तर 3च ऑप्शन आहेत. एकदम लास्टला. सी माझी ज्वेलरी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. विष्णुशा ज्वेलरी म्हणून आहे. माझ्या फ्रेंडचं शॉप आहे. सो जे कोणी ब्राईड्स आहेत अपकमिंग तर त्यांनी नक्की तिथे व्हिजिट करा. खूप सुंदर स्टोअर आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आहे. तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता. सी मला खूप आवडली आहे आणि तिच्याकडे खूप ब्युटिफुल कलेक्शन आहे. तर नक्की व्हिजिट करा. साक्षी माझी हेअरस्टाईल करते. सी गाईस माझा लुक रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर अशी हेअरस्टाईल मला साक्षीने करून दिली आहे. सिम्पल हेअरडू. आणि साक्षीला माहिती आहे की माझं स्वप्न काय होतं. आणि मी तिला नेहमी बोलायचे साक्षी की हे असं कधी होणार की आपण असं ऑर्डरला कधी जाणार. तुम्ही बघू शकता माझा लुक रेडी आहे आणि मम्मा पण वेट करते की काय सरप्राईज असणार आहे. आणि
आता मला तिची रिॲक्शन बघायची आहे की तिला किती छान वाटेल ती गोष्ट बघून, ज्या गोष्टीची ती पण खूप वर्ष झाले वाट बघते. आणि आम्ही दोघे आता रेडी झालो आहे, कॅब बुक करणार आहे आणि लोकेशनला जाणार आहे. तर स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा की सरप्राईज काय असणार आहे ते. ओके. आणि कमेंट करून सांगा की साडी कशी आहे. ज्वेलरी तुम्ही बघताय खूप सुंदर आहे, विष्णुशा ज्वेलरी म्हणून आहे. आईला काहीच आयडिया नाही आहे आम्ही कुठे चाललो आहे. ती बसली आवरून आणि खूप छान साडी तिने पण नेसली आहे. तिला मी साडी गिफ्ट केली आहे. आई काय वाटतं तुला, काय सरप्राईज आहे? तू एक्साइटेड आहेस आई? काय सारखं किती विचार. येस. तर आता आम्ही नवले ब्रिज वरून चाललोय गाईस. नवले ब्रिज. ओके. तर आता बघूयात आम्ही कुठे चाललोय ते समजेलच तुम्हाला. आणि आज मला खूप भारी वाटतंय की माझी आई माझ्यासोबत आहे आणि मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात काहीतरी स्वतःच्या हिमतीवरती घेतलेलं आहे. ते मला माझ्या मम्मीला दाखवायचं आहे आणि तिची रिॲक्शन बघायची की काय असणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे. व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हालाही समजेलच. फायनली गाईज, माय ड्रीम मोमेंट कम्स ट्रू. ही गोष्ट मी खूप जास्त मॅनिफेस्ट केली होती आणि आज ती कंप्लीट झाली. आणि हे फक्त माझंच स्वप्न नव्हतं, तर माझ्या आईवडिलांचं सुद्धा होतं. आणि आईला खूप इमोशनल फील झालं बिकॉज आज माझे वडील माझ्यासोबत नाही आहेत, पण तिला खूप जास्त भारीसुद्धा वाटलं कारण की मी त्यांचं स्वप्न आज कंप्लीट केलं. आणि जरी माझे वडील या जगामध्ये नसले आणि आज माझ्यासोबत नसले तरी मी नेहमी माझ्या प्रत्येक स्पेशल मोमेंटमध्ये त्यांचा फोटो माझ्याजवळ ठेवते बिकॉज त्याच्यामुळे मला असं वाटतं ते कायम माझ्यासोबत आहेत. आणि नंतर मी माझ्या दोन्ही मम्मींसोबत फोटो काढला, माझ्या नवऱ्यासोबत काढला. आय लव्ह यू सो मच संकेत. माय न्यू कार किया. फायनली माझी कार आली आहे आणि नवीन कारची फिलिंग खूप भारी असते. तुम्ही बघू शकता की किती छान वाटतं जेव्हा आपण आपलं ड्रीम कंप्लीट करतो तेव्हा. आणि मला खूप सुंदर वाटतं आहे की माझी नवीन कार आहे, त्याच्यामध्ये मी बसली आहे. फायनली माझं ड्रीम कंप्लीट झालं आहे. आणि माझी मम्मा, ह्या माझ्या सासूबाई, दोघे पण खूप जास्त खुश आहेत. ब्लॅक कलर माझा फेवरेट आहे, सो मी कारचा कलर ब्लॅक घेतला. सो कोणाकोणाचा फेवरेट आहे ब्लॅक कलर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि कार कशी वाटली ते पण सांगा. माझा आउटफिट कसा वाटला, मी कशी वाटली. तर कसं वाटतं आई सरप्राईज? मला माहित नव्हतं, एकदम सरप्राईज दिलंस तू मलाही. हो ना. आणि मी विचारते तिला की अगं का आवरू तर ती सांगतच नव्हती, फक्त आवर. मला साडी दिली आणि म्हणाली तू आवर, आपल्याला Yes. जायचंय. तर आवडलं तुला माझं सरप्राईज? म्हणजे काय, हॅपी आहेस आवडणं ना हा तू प्रश्न खूप? चुकीचा आहे ना. आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत. तुम्हाला कसं मी पण वाटलं? खूप हॅपी. मला पण नव्हतं माहिती. तुमच्या दोघींना पण आवडली ना कार? हो खूप छान. मस्त मस्त. येस, हॅपी. ऐक ना. लो तुझे द्वारा जीव झाला सैरा वैरा, हाती धरे सेवेदारा, तू हाती धरे सेवेदारा, दावी मार्ग. टिकली पडली. आणि ये जरा माझ्या ब्लॉग मध्ये. मला पण लवकर सिल्वर बुक मिळू दे. बघू बघू. मी आता तुला विचारतो कुठली गाडी घेतली. ओके, असं सगळं. माझ्या भाचीने आज किया ही सोनेट गाडी घेतली आहे, 4 व्हीलर नवीन. तिची खूप इच्छा होती की मी एक 4 व्हीलर माझी असावी. त्याकरता आज आम्ही 4 व्हीलर घेऊन आम्ही गुरुवारी आमच्या अमलेश भाऊ जावळकर यांच्या घरी आलोय. देवीच्या पाया पडायला अमलेश भाऊचा आशीर्वाद घ्यायला. येस, कुठली गाडी घेतली तू? किया सोनेट. हा. आजचा दिवस बघ किती चांगला आहे. आज गणेश जन्म आहे आणि त्या मुहूर्तावर तू आज गाडी घेतली म्हणजे पुढे काहीतरी चांगलंच होणार. नक्कीच. आणि मला तुझा आशीर्वाद पण हवाय मामा, त्यासाठी मी आली खूप इकडे. खूप हो. आणि परवा मांडरदेवीचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमात तू नक्की आवर्जून ये. Yes, yes, yes. सगळे तुला भेटतील आणि त्याच्यामुळे 4 माणसाची ओळख झाली की आपण पण पुढे जाऊ शकतो. हो नक्कीच. येऊ का शेजारी? हा शेजारी बोलतोय इथं. माझ्या आत्याची नात आहे, तिने आज गणेश जन्माच्या दिवशी आज ही गाडी घेतली आहे. पण इतकं मला आनंद झाला की माझे नातेवाईक, माझे भाविक भक्त सगळेच असे पुढे जातात. पण आपल्या पण जगदंबेच्या आईसाहेबांची कृपा आहे. आज ती माझ्या आत्याची नात पहिल्यांदा माझ्या घरी आली होती. लहान होती ती, पण आज म्हणली की ना आज अमलेश मामाच्या घरी जायचं आणि गाडी दाखवायची त्याला.
म्हणून आज तिने किया गाडी घेतली आहे आणि तिच्या नवऱ्यासोबत, त्यांच्या फॅमिलीसोबत, तिच्या मामा मामींसोबत ती आज आलेली आहे. आज आत्या आमची या दुनियेत नाही आहे. तिने पण आम्हाला लहानपणी खूप जीव लावलेला आहे, खूप जीव लावला होता. पण आज तिची नात खूप मोठी झाली आहे. पण ती नाही आहे बघायला, पण मला बघून तिला आनंद वाटते मेन म्हणजे. बरोबर का नाही? हो. आणि माझी पण खूप इच्छा होती की अमलेश मामाकडे यायची आणि त्याचा आशीर्वाद घ्यायची. आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि मी खूप मोठी गोष्ट, माझं स्वप्न कंप्लीट केलं आहे. तर मला खूप छान वाटतंय की अमलेश मामा माझ्या गाडीमध्ये बसलाय माझ्या साईडला आणि आता मी त्याला मस्त एक टूर करणार आहे कारची. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ पाहत असाल तर संपूर्ण ब्लॉग बघा. आणि गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर त्यांच्या आत्याची म्हणजे नात माझ्या, तिच्या पण तुम्ही ह्याला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असंच तिला फॉलो करत राहा. येस चला आपण पुढची व्हिडिओ बघू. सरळ घेऊ का? हा जाऊ दे सरळ. काल फॅमिली टाईममुळे मला टाईमच मिळाला नाही जिथे मला जायचं होतं, कारण की लेट पण खूप झाला होता. आणि कार आता वॉशिंगला आणली आहे कारण की त्याच्यावरती खूप जास्त धूळ बसली होती. जसं की सगळे बोलतात ना की ब्लॅक कलर मेंटेन करायला खूप हाय आहे. सिरियसली हायच आहे, बट इट लुक्स व्हेरी 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 ब्युटिफुल बिकॉज आय लव ब्लॅक. सो फायनली संकेतसोबत मी त्या ठिकाणी चालली आहे जिथे जाणं मला खूप महत्त्वाचं आहे. तिथे गेल्याशिवाय मला शांती नाही मिळणार. सो मी संकेतसोबत तिकडे चालली आहे जिथे आमची फर्स्ट भेट पण झाली होती आणि जिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. सो फायनली आय एम हिअर. हे विठ्ठलवाडी आहे, सिंहगड रोडवरचं एक सुंदर असं विठोबाचं टेम्पल जिथे मी डेली येते आणि हे माझं श्रद्धास्थान आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी जे आहे करते आयुष्यात हे फक्त आणि फक्त त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. सो त्यांच्याशिवाय या व्लॉगचा एंडिंग खूपच अपूर्ण राहील. सो त्यांच्या भेटीला आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळावा अशीच मी माझ्या आयुष्यात खूप जास्ती प्रगती करावी, माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करावं आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. आणि ह्या सगळ्यांसोबत मला तुझी साथ नेहमी आहे विठू माऊली, ह्यासाठी मी खरंच तुला खूप मनापासून आभार मानते. आणि थँक्यू सो मच फॉर ऑलवेज बी विथ मी. थँक्यू सो मच. आय फील सो ब्लेस्ड.